मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। तुम्ही जर मध्य रेल्वेने प्रवास करताय तर ही बातमी आवर्जून पहा, कारण मध्य रेल्वेची वाहतूक गेल्या तासाभरापासून विस्कळीत झालेली आहे। कासारा ते कल्याण मार्गावरची वाहतूक ठप्प झाली असून मुंबईकडे येणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस रखडलेल्या आहेत। पहाटे खडवली आणि टिटवाळा दरम्यान केबलची चोरी झाली होती। काही अज्ञात भामट्यांनी चोरट्यांनी रुळालगत असलेल्या सिग्नलच्या वायर तोडल्या आहेत आणि सिग्नलच्या वायर या तुटल्याने अप आणि डाऊन दोन्ही रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। या सिग्नलच्या वायर तुटल्यामुळे आता दुरुस्तीचं काम सुरू आहे। दरम्यान हे संपूर्ण कृत्य कुणी केलं, ज्यामुळे इतक्या हजारो नागरिकांचा खोळंबा होतोय, त्या भामट्यांना पकडणं आता रेल्वे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे। आता बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये चक्क वाहतूक पोलिसाचीच एका दारुड्यानं कॉलर धरलेली आहे। पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते आणि याच कारवाई दरम्यान ही घटना घडलेली आहे। पुणे पोलिसांनी या आरोपीला आता ताब्यात घेतलेलं आहे। दारुड्यानं वाहतूक पोलिसालाच दमदाटी केलेली आहे आणि त्यानंच वाहतूक पोलिसाच्या वर्दीवर हात घातलेला आहे। आता बातमी मुंबईमधून। मुंबईमधल्या विलेपार्लेत जैन मंदिरावर महापालिकेनं कारवाई केलेली आहे। त्याविरोधात आता जैन समाज आक्रमक झालाय। विलेपार्लेमधील कांबळीवाडीमध्ये 35 वर्ष जुनं पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिकेनं पाडलं होतं। मंदिर पाडण्याच्या नोटीसला जैन समाजानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं। गुरुवारी सुनावणी होण्याआधीच हे मंदिर पाडण्यात आलं। तेव्हा कारवाई विरोधात जैन समाज आक्रमक झालेला आहे। अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत जैन समाजानं आंदोलन छेडलं। जैन मंदिरावर ही महापालिकेनं कारवाई केलेली आहे। दरम्यान विलेपार्लेमधल्या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। पाहूया। विलेपार्ले येथील जैन मंदिर आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तोडण्यात आलेलं आहे आणि या मंदिर तोडल्यानंतर सर्व जैन समाजाच्या वतीने आहे ते आंदोलन करण्यात आलेलं आहे। सर्व राजकीय पक्षांचे नेते देखील आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। मोठ्या संख्येने आहे ते सर्व जैन समुदाय आहे ते एकत्र जमलेला आहे आणि जे अंधेरीतलं के ईस्ट वॉर्ड आहे आणि या के ईस्ट वॉर्डमध्ये आहे ते हे सर्वजण आता मोर्चा आहे ते घेऊन जाणार आहे। त्यामुळे ज्या अधिकाऱ्याने खरं तर हे मंदिर तोडलेलं आहे याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी प्रामुख्याने मागणी आहे ही या जैन समुदायांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नेमकी महानगरपालिका काय ॲक्शन घेते हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। आणि यानंतर देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात टॉप 50च्या माध्यमातून। सोन्यानं आता विक्रमी उच्चांक दर गाठला असून लाखाच्या उंबरठ्यावर सोनं पोहोचलंय। सोन्याचा भाव प्रति तोळा 98,000 झालेला आहे। लवकरच सोनं लाखाचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे। मुंबई हायकोर्टानं घाटकोपरमधील मैदानासाठी राखीव जागेबाबत सुनावणी केलेली आहे। यावेळेस टिप्पणी करताना महापालिकेला कोर्टानं फटकारलंय। अनधिकृत कम्युनिटी हॉल एका आठवड्यामध्ये पाडण्याचे यावेळेस आदेश देण्यात आले। बेकायदा बांधकामास जबाबदार धरत अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि 6 महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितलेलं आहे। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। मेट्रोच्या कामासाठी पूल बंद असेल। सोमवारपासून तब्बल 1.5 महिना पूल बंद ठेवण्यात येईल। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। महाबळेश्वरच्या पर्यटकांसाठी महत्त्वाचा निर्णय वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरेंनी जाहीर केलेला आहे। 2 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना टोल माफी घोषित करण्यात आली आहे। 2 ते 4 मे रोजी महाबळेश्वरमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे। त्यामुळे पर्यटकांना टोल माफीचा फायदा होणार आहे। हजरत सातपीर सय्यद बाबा दरगाह पाडल्यानंतर नाशिक महापालिकेच्या नोटीसीला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे। दर्ग्याच्या याचिकेला यादीत न घेतल्याबद्दल मुंबई हायकोर्टाकडून अहवालही मागवलेला आहे आणि आता या प्रकरणी 21 एप्रिलला सुनावणी होणार आहे।
पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला ड्रोनने सर्वेक्षण होणार आहे, त्यामुळे जिरायती आणि बागायती क्षेत्र किती आहे हे कळणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी विमानतळाला जागा देण्यास नकार केलेला आहे, त्यामुळे आता ड्रोनने सर्वेक्षण होणार आहे. 9 मे पासून ड्रोन सर्वेक्षणाला सुरुवात होईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विमानतळावर 15 विमानं थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच प्रवासी क्षमता ताशी 300 हून 1500 पर्यंत नेण्यात येणार आहे. सोन्याच्या आयातीमध्ये मार्चमध्ये 192.13% वाढ होऊन ती 4.47 अब्ज डॉलर्स नोंदवली गेलेली आहे. जानेवारी 2024 मध्ये सोन्याची आयात 1.53 अब्ज डॉलरवर मर्यादित राहिलेली. जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला असून मध्यवर्ती बँकांकडून वाढती मागणी हे किंमत वाढण्याचं प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. रविवारी मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार दरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर देखील ठाणे ते वाशी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मुंबईमध्ये आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचं काम घेण्यात येणार आहे, त्यामुळे आज रात्री चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान मेगाब्लॉक असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळालेली आहे. या मार्गावर चाचणीसाठी जपानमधून 2 अत्याधुनिक बुलेट ट्रेन लवकरच भारतात दाखल होणार आहेत. E5 आणि E3 श्रेणीतील या शिंकनसेन बुलेट ट्रेन 2026च्या सुरुवातीला भारतात येणार आहे. लातूरमध्ये रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यातून डबे बाहेर पडण्यासाठी सप्टेंबर 2025 कालावधी ठरवण्यात आला. दरम्यान वंदे भारतचे 1920 रेल्वे डबे बनवण्यासाठी 2 स्थायी आणि 2 नवीन मार्गिका बनवण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 705 कोटी रुपयांपेक्षाही अधिक गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तेजस एक्सप्रेस आल्यानंतर केवळ एका महिन्यामध्ये 70 लाख रुपयांचा नफा कमवला. आकडेवारी भारतीय रेल्वेसाठी सर्वात मोठी आहे. तिकीट विक्रीमधून 3.70 कोटी रुपये मिळाले असून प्रतिदिन सरासरी 17.50 लाख रुपये उत्पन्न होत आहे. हे यश खासगीकरण आणि रेल्वे क्षेत्रातील सुधारणांचा परिणाम आहे. उन्हाळ्याची सुट्टी पडल्याने नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर पडलेली आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या CSMT, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, पुणे इथं फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आलेली आहे. PMPच्या 123 नवीन बस सेवा बंद झालेल्या आहेत. महिनाभरापूर्वीच दाखल झालेल्या 123 नव्या CNG बस सदोष असल्याने त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आलेली आहे. नागपूर महापालिकेला 150 नव्या ई-बस प्राप्त होणार आहेत. पंतप्रधान ई-बस सेवा योजनेअंतर्गत या बस मिळणार आहेत. यापैकी 75 बस कोराडी डेपो आणि उर्वरित 75 बस खापरी डेपोतून संचलित करण्यात येणार आहे. यासाठी मनपा आयुक्तांनी डेपोच्या मीटर रूम, ट्रान्सफर रूम आणि चार्जिंग स्टेशनची पाहणी केलेली आहे. आता लवकरच आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा वैमानिक होता येणार आहे. सध्या याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयामध्ये विचार सुरू आहे. आजच्या घडीला ज्यांना व्यावसायिक वैमानिक बनायचं आहे त्यांना विज्ञान शाखेतून किमान 12वी उत्तीर्ण असावं लागतं अशी अट आहे.
विद्यार्थ्यांना 26 एप्रिलपासून सुट्ट्या लागणार आहेत। शाळेच्या परीक्षा 25 एप्रिलला संपतील आणि 1 मे रोजी परीक्षेचा निकाल लागेल, तर 3 मे पासून शिक्षकांना सुट्ट्या मिळतील। जिल्हा परिषदेसह माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा सुरू आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यातील शिक्षक महेंद्र म्हैसकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। म्हैसकर शिक्षण विभागाचा मध्यस्थ म्हणून काम करत होता, तसंच नियमितपणे शाळेमध्ये न जाताही दर महिन्याला शिक्षण विभागाच्या आशीर्वादानं पगार उचलत होता। बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची SIT चौकशी करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। या संदर्भात शालेय शिक्षण आयुक्तांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहिलेले आहे। नाशिक, पुणे, जळगाव आणि नागपूर विभागामध्ये बनावट कागदपत्र तयार झाल्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे SITच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी करण्यात येते आहे। पंजाब अँड नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी भारतीय आहे का की अन्य देशाचा नागरिक आहे, अशी विचारणा आता मुंबई उच्च न्यायालयाने ईडीकडे केलेली आहे। भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। नाशिकच्या दगडफेक प्रकरणी 1500 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामध्ये आतापर्यंत 37 आरोपी अटकेत आहेत। दरम्यान संशयित आरोपींमधील महाविकास आघाडीचे 3 प्रमुख पदाधिकारी अद्यापही फरार आहेत, तर MIM पक्षाचा शहराध्यक्ष अटकेत आहे। महाराष्ट्रातले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगस्कर यांनी स्वतःवर गोळी झाडून त्यांचं जीवन संपवलंय, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। वळसंगस्करांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत पोलीस आता तपास करतायत। पुण्यातील धायरीमध्ये दुकानावर भर दिवसा दरोडा घालणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। दरोडा टाकून पोलिसांपासून लपण्यासाठी त्यांनी ससून रुग्णालयाच्या परिसराचा आसरा घेतला। KM रुग्णालयामधील वरिष्ठ डॉक्टरवर विनयभंगाचे आरोप लावण्यात आलेले 6 महिला डॉक्टरांनी डॉक्टर रवींद्र देवकर यांच्याविरोधात तक्रार केलेली आहे। या संदर्भात आता भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपांनंतर डॉक्टर रवींद्र देवकरांना निलंबित करण्यात आलं। मात्र डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालय समितीची आज पुन्हा बैठक होती। 2 दिवसांपूर्वी रुग्णालय समितीने पाठवलेल्या अहवालावर पोलिसांना शंका उपस्थित केलेल्या आहेत, तसेच पत्रच पोलिसांनी रुग्णालयाला लिहिलेले अहवाल पोलिसांना सादर केला जाणार आहे। सोलापूरच्या बार्शी परंडा रोडवर अंमली पदार्थ रॅकेट विरोधात कारवाई करण्यात आली। यावेळेस 3घांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडनं ड्रग्जसह 1 गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं आणि कार असा 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दरम्यान न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। गाडीकडेच बलात्कार आणि खून प्रकरणातल्या आरोपींचं घर आणि घरासमोरच्या ट्रॅक्टरला आग लागली आहे। राजगुरुनगरमधील आरोपी नवनाथ मांजरेच्या घरातलं साहित्य आणि ट्रॅक्टर जळून खाक झालेलं आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गावामध्ये तणावाचं वातावरण असल्यानं आरोपीच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे। आणि आता भिवंडीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। भिवंडीमध्ये नंगी तलवार नाचवत दहशत माजवणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत।
भिवंडीमधील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या प्रकार उघडकीस आले. दरम्यान या प्रकरणी आता आरोपी देविदास पाटील याला निजामपूर पोलिसांनी अटक केलेली आहे. गेल्या 4 दिवसांपासून तो फरार होता. अखेर त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत.